सिंधुदुर्ग के कुडाल मालवन मार्ग पर खड्डों के कारण आम लोगों को भारी परेशानी हो रही है। पूर्व विधायक वैभव नाइक के नेतृत्व में ठाकरे सेना के कार्यकर्ताओं ने बैलगाड़ी आंदोलन किया। सोशल मीडिया पर इन खड्डों के वायरल हुए रील्स के बाद प्रशासन की उदासीनता के कारण यह कदम उठाया गया। प्रशासन ने अभी तक कोई कार्रवाई नहीं की, इसलिए यह आंदोलन किया गया। माझी इथल्या पालकमंत्र्यांना, माझी इथल्या खासदारांना, माझी इथल्या आमदारांना विनंती आहे की तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल, जेव्हा तुम्ही जिल्ह्यात याल, आमच्यावर टीका कराच, तुम्ही हिंदुत्वाचा विषय तुम्ही घ्याच, उद्धवजींवर टीका कराच, मत चोराच तुम्ही, परंतु या रस्त्यावर सुद्धा जा। आणि जर वाटलं तुम्हाला आपले जे लोक लोकांनी जे आपल्याला निवडून दिले लोक जर सुचित राहिले पाहिजेत तर हा रस्ता लवकरात लवकर करा। बैलगाडीचा वापर केलाय नाही, खरं तर या रस्त्यावर जाण्याची कुठल्याही फक्त आमदारांची आणि खासदारांच्या मोठ्या गाड्या असतात, त्यामुळे त्यांच्या गाड्या जाऊ शकतात, सर्वसामान्य लोकांच्या गाड्या जाऊ शकत नाहीत। म्हणून दुर्दैवाने या बैलगाड्याची आम्हाला आधार घ्यावा लागला। नाही, आपण बघितलं असाल या रस्त्यासाठी फक्त 50-60 लाख रुपये रस्त्यासाठी आहेत आणि खरं तर याचं नियोजन आधी केलं पाहिजे होतं। आता आचारसंहिता पडणार आहे, या रस्त्यावर लोकांचे हे होणार आहे, त्यामुळे हे रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा होणार नाहीत असं आम्हाला तरी खात्री आहे। जिल्ह्यातील खड्डे जे आहेत ते लवकरात लवकर बुजवणार असं देखील पालकमंत्री हो, आता हा महिना कुठला आहे, टेंडर प्रोसिजर नाही, त्याला निधी नाहीत आणि त्यामुळे रस्ते कसे काय बुजणार।